विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. मी श्री वानखेडे सर तुम्हा सर्वांचे स्वागत करतो आजच्या या सत्रामध्ये. मित्रांनो, मागील काही दिवसापासून माझ्या या यूट्यूब चॅनलवर आपण पाहत आहोत प्रॅक्टिकल मॅथमॅटिक्स प्रॅक्टिकल पार्ट 2 आणि त्या अंतर्गत आज प्रॅक्टिकल नंबर 9 आपण पाहणार आहोत. मित्रांनो, आपण एस-एस-सी बोर्ड यांच्या यादीनुसार प्रॅक्टिकलची तयारी आपल्या या यूट्यूब चॅनलवर करून घेत आहोत. त्याच अनुषंगाने आजचा 9वा प्रॅक्टिकल आहे, प्रॅक्टिकल नंबर 9. विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. आजच्या या सत्रामध्ये आपण पाहणार आहोत प्रॅक्टिकल नंबर 9. मित्रांनो, आपण मागील काही दिवसांपासून माझ्या या यूट्यूब चॅनलवर एस-एस-सी बोर्ड अंतर्गत विचारल्या जाणाऱ्या प्रॅक्टिकल एक्झामची तयारी करीत आहोत, मॅथमॅटिक्स पार्ट 2. आणि मित्रांनो, आजच्या या सत्रामध्ये प्रॅक्टिकल नंबर 9 आपण घेणार आहोत आणि त्याचा एम आहे टू ड्रॉ अन अँगल अँड डिवाइड इट इंटू 4 इक्वल पार्ट्स यूजिंग कंपास अँड रुलर. एम of today's practical is to draw an angle and divide it into 4 equal parts using compass and ruler. आपल्याला कंपासच्या आणि रुलरच्या सहाय्याने एक अँगल इक्वल पार्ट्समध्ये डिवाइड करायचा आहे मित्रांनो, 4 इक्वल पार्ट्समध्ये. तर बघा, एक अँगल काढूया आपण आणि त्याला डिवाइड करण्याचा प्रयत्न करूया. आता सपोज draw an angle here of measure 120. 120 अंशाचा कोन काढूया प्रथम. बघा, या ठिकाणी एक लाईन काढली आपण. फर्स्ट वी ड्रॉ अ सिंगल लाईन and by using protractor या ठिकाणी 120 ही आपण टिक केलेला आहे आणि तो टिक केलेला पॉइंट जो आहे तो स्केलच्या सहाय्याने जोडूया. अशा प्रकारे हा अँगल काढत आहोत आपण मित्रांनो, 120चा. तर अशा प्रकारचा हा अँगल आपण काढलेला आहे. ABC अँगल ABC 120 अंशाचा हा कोन काढलेला आहे आपण मित्रांनो, रुलर आणि या कंपासच्या सहाय्याने पेपरवर. आता आपण काय करूया, फर्स्ट कंस्ट्रक्ट रे BD ॲज द बायसेक्टर ऑफ अँगल ABC. तर ABCचा बायसेक्टर काढूया. बघा, त्यासाठी आपण काय करूया, अँगल ABCच्या दोन्ही साईडला, दोन्ही बाजूंवर अशा प्रकारे एक चॉप मारायचं, कंस काढायचे आणि त्यानंतर पुन्हा इनसाइड द अँगल ABC ड्रॉ चॅप लाईक दिस. अशा प्रकारचे हे कंस काढायचे आणि त्याचा हा जो पॉइंट आहे, इंटरसेक्ट पॉइंट जो आहे तो B ला जोडायचा. as like this joint point intersecting point of two chaps, two arcs, suppose as like this. This is point D which is lies on ray BD. BD वर आपण एक D बिंदू घेतला आणि हा रे BD जो आहे तो काय आहे, बायसेक्टर ऑफ एन अँगल ABC.
ray BD as the bisector of angle ABC, thus dividing angle ABC into two equal parts, ABD and DBC. ABD and DBC, which is equal parts, means 60 degree असायला पाहिजे, आहे करेक्ट 60 डिग्री बघा त्या ठिकाणी. DBC angle DBC is 60 degree and also here ABD is also 60 degree. हा सुद्धा 60 चा आहे मित्रांनो बघा या ठिकाणी. तर अशा प्रकारे या ठिकाणी टू इक्वल पार्ट्स ऑफ अँगल ABC विच इज अँगल ABD अँड अँगल DBC. अशा प्रकारे आपण या ठिकाणी ABC चे दोन इक्वल पार्ट्स केलेले आहेत. आणि सिमिलरली कंस्ट्रक्ट रे BE. आता आपण रे BE कंस्ट्रक्ट करूया बघा. याच प्रोसिजरने करायचं आपल्याला. आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी आता ABD या कोनाचं इक्वल टू पार्ट्स तयार करायचे. या कोनाचे ABD या कोनाचे दोन इक्वल पार्ट्स तयार करायचे, म्हणजेच BE हा बायसेक्टर काढायचा आहे. BE इज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. बघा या ठिकाणी साइड AB वर असा चॉप मारायचा आकृती दाखवल्याप्रमाणे आणि सेम अंतर सेम डिस्टन्स ठेवून पुन्हा रेख BD वर असा चॉप मारायचा ॲज शोन इन द फिगर. आणि परत एकदा या ABD कोनाच्या अंतर्भागामध्ये असे चॉप मारायचे. डिस्टन्स रिमेन सेम, डिस्टन्स कायम ठेवायचं तेच पहिलं जे आहे ते. आणि यांचा जो इंटरसेक्टिंग पॉइंट आहे हा तो BD ला पॉइंट B ला जोडायचा. कनेक्ट इंटरसेक्टिंग पॉइंट टू ओरिजिन B अशा प्रकारे. आणि या पॉइंटला E हे नाव द्यायचं. अशा प्रकारे या ठिकाणी आपण रे कंस्ट्रक्ट केला कोणता BE नावाचा ॲज द बायसेक्टर ऑफ अँगल ABD. ABDचा बायसेक्टर होईल तो. त्याचप्रमाणे आपल्याला तर या ठिकाणी अँगल DBCचा बायसेक्टर काढायचा आहे BF. बघा कसा काढूया. हे असे चॉप मारायचे पहिल्यांदा दोन्ही साईडला. अँगल DBCच्या दोन्ही साईडला अशी चॉप मारायची. त्यानंतर सेम डिस्टन्स अंतर तसंच कायम ठेवायचं आणि या DBCच्या अंतर्भागामध्ये अँगल DBCच्या अंतर्भागामध्ये इनसाइड द अँगल DBC पुन्हा अशी चॉप मारायची. आणि त्यांचे जे इंटरसेक्टिंग पॉइंट आहे तो इंटरसेक्टिंग पॉइंट जो आहे तो BC जोडायचा. कनेक्ट BC, कनेक्ट B, पॉइंट B अशा प्रकारे. आणि याला F हे नाव द्यायचं. पॉइंट F लाईज ऑन रे BF ॲज शोन इन द फिगर. तर अशा प्रकारे आपण या ठिकाणी BF हा बायसेक्टर काढलेला आहे. DBCचा अँगल DBCचा बायसेक्टर काढलेला आहे. तर मित्रांनो अशा प्रकारे बाय युजिंग प्रोटेक्टर अँगल कंस्ट्रक्ट द अँगल ABE, EBD, DBF अँड FBC. आता आपण काय करूया व्हेरीफाय वेदर दे हॅव दी सेम मेजर ऑर नॉट. बघा आता या ठिकाणी आपण यांचे जे अँगल आहेत ते सेम आहेत की नाही ते बघूया बाय युजिंग प्रोटेक्टर. बघा या ठिकाणी आपण व्हेरीफाय करूया. बघा मित्रांनो एव्हरी अँगल इक्वल टू 30 डिग्री. फर्स्ट angle FBC is 30
बघा या ठिकाणी 30 आहे. DBF is also 30 from 30 to 60 equal to 30, and here also 60 to 90 means 30, and 90 to 120 90 degree to 120 degree is equal to also 30 degree. Therefore the each measurement of each angle is equal to 30 degree. Therefore here 4 equal parts of the given angles can be drawn by using compass and a ruler as shown in the figure. तर मित्रांनो अशा प्रकारे या ठिकाणी आपण 120 अंश या कोनाचे 4 इक्वल पार्ट्स मध्ये रूपांतर केलेलं आहे कंपासच्या सहाय्याने. तुम्हाला दाखवल्याप्रमाणे अँगल ABC हा 120 चा आहे. बघा या ठिकाणी अँगल ABC हा 120 चा आहे आणि बाकीच्या कोनांची आपण माप घेतले त्याप्रमाणे या ठिकाणी 30 डिग्री, हियर आल्सो 30 डिग्री, आणि या ठिकाणी सुद्धा 30 अंश. म्हणजे मित्रांनो प्रत्येक कोनाचं माप आपल्याला मिळालेलं आहे ते आहे 30 डिग्री. Therefore the x equal to y equal to z equal to t is s. हे सर्व कोनांचे मापे कसे आहे सेम आहे, सारखे आहे. Therefore conclusion here, using the compass and ruler the given angle can be divided into given numbers of equal parts. तर मित्रांनो अशा प्रकारे आपण दिलेल्या कोनाचे 4 भागामध्ये रूपांतर केलेला आहे आणि हा जो प्रयोग आहे तो व्हेरीफाय केलेला आहे. And here to draw an angle and divide into 4 equal parts by using compass and rulers. तर मित्रांनो हा जो प्रमेय आहे, हा जो थेरम प्रॅक्टिकल आहे नंबर 8, प्रॅक्टिकल नंबर 9 ते तुमच्या लक्षामध्ये आलेला असेल. तर हे जे ऑब्झर्वेशन आहे हे तुम्ही तुमच्या वहीमध्ये लिहून ठेवा आणि जेव्हा आपण वही तपासायला आणा शाळेत सांगितल्याप्रमाणे. तर भेटूया पुढच्या प्रयोगामध्ये. तोपर्यंत जय हिंद. आणि मित्रांनो हे जे प्रयोग आहेत हे आपल्याला पूर्ण करायचे आहेत जेणेकरून आपल्याला परीक्षेमध्ये याचा नक्कीच उपयोग होईल. माझ्या चॅनलला जर सबस्क्राइब केले नसेल तुम्ही तर जरूर करा आणि तुमच्या मित्रांना पण सांगा. भेटूया. धन्यवाद. मित्रांनो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून धन्यवाद. आणि मित्रांनो ही जी तयारी आहे ही SSC बोर्डच्या प्रॅक्टिकल एक्झामची तयारी आहे आणि त्या अनुषंगाने तुम्ही याचा विशेष असा अभ्यास करा, सराव करा आणि याच्या ज्या नोंदी आहेत आपण घेतलेल्या त्या तुमच्या वहीमध्ये नोंद करून ठेवा. थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. तर भेटूया पुन्हा. सी यू अगेन टुमॉरो.